मला एवढं सांगायचं आहे, सुधीर तुझ्यात हिंमत आहे, तुझ्यात पुरुषार्थ आहे, तुला नवीन दृष्टी संघटना देते आहे. डोंट बी आयडल, बी अग्रेसिव्ह, बी बोल्ड, व्हॉट फॉर यू स्टँड. हे असं आहे, हे करा आणि घाबरू नको. त्या संघटनेचा वटवृक्ष तुझ्या मागे आहे. माझा देह जरी पडला आणि वर मी गेलो तर तिथं सुद्धा माझी इच्छा आहे माझं भूत व्हावं आणि जे संघटनेचे बदनाम करतात त्यांचा मानगुटावर बसून त्यांना सरळ करावं. सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचंही मी शिरूर तालुक्याच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. डॉक्टर पानसरे सर आलेले आहेत, पानसरे सरांचं पण मी शिरूर तालुक्याच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. डॉक्टर पोखरकर सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, यांचंही मी शिरूर तालुक्याच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. डॉक्टर ताकवणे साहेब हे दौंड तालुका पशुसंवर्धन संघटनेचे अध्यक्ष आहेत, हे या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचंही मी हार्दिक असं स्वागत करतो. हे या ठिकाणी उपस्थित झाले कळकर सरांचं पण स्वागत करतो. यानंतर गणेशाचं पूजन करून या ठिकाणी उपस्थित जोशी साहेबांच्या हस्ते गणेशाला हार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण सर्वजण डॉक्टर नारायण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित राहिलात. आपल्या शिरूर तालुक्याच्या वतीने सर्व व्हेटरनरी डॉक्टरांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी प्रथमतः डॉक्टर नारायणराव जोशी साहेब यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शिरूर तालुक्याच्या वतीने पंढरकर नाना यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर डॉक्टर मच्छे साहेबांना विनंती असेल की आपण या ठिकाणी एक तडफदार व्यक्तिमत्व ज्यांनी या संघटनेसाठी स्वतःचा बहुमोल असा वेळ दिला असे आपल्या जिल्ह्याचे सागरजी आरोटे सर, कार्याध्यक्ष पशुवैद्यकीय पशुसंवर्धन सेवा संघाचे, यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तर डॉक्टर मच्छे साहेबांना या ठिकाणी विनंती असेल की आपण या ठिकाणी डॉक्टर आरोटे सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तरी गाडगे डॉक्टरांना विनंती असेल की आपण या ठिकाणी डॉक्टर पडेकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय सेवा संघ या ठिकाणी महाराष्ट्र उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य डॉक्टर निलेश भगवान वावळ सर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि वावळ सरांचा सन्मान करायचा आहे. डॉक्टर ताकवणे जे पशुसंवर्धन विभागामध्ये सध्या दौंड तालुक्याचे नेतृत्व करत आहेत, यांचा या ठिकाणी आपल्या शिरूर तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुजितराव शेलार यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी डॉक्टर ताकवणे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. डॉक्टर नागवडे यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी डॉक्टर कळतकर यांचा सन्मान करायचा आहे. तसेच या ठिकाणी शिरूर तालुक्यातील नावरा गटातील सर्व डॉक्टर लोक उपस्थित आहेत, यांच्या वतीने सहर्ष असं डॉक्टर कळतकरांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी डॉक्टर जांभले आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार, मी डॉक्टर अमोल शिवाजी जांभले, मी पारगावमध्ये काम करतो. दौंड तालुक्यामध्ये माझी पूर्णपणे प्रॅक्टिस आहे. आमची जी दौंड तालुक्याची संघटना आहे ती आमच्या दौंड तालुक्यामध्ये प्रत्येक गटामध्ये, उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर यवत खुडगाव हा एक गट असतो, राहू एक गट असतो, पारगाव केडगाव एक गट असतो, वरवण पाटस एक गट असतो आणि वायरलेस फाटा दौंड एक गट असतो. या गटामधून आम्ही 2-2
सदस्य निवडले जातात. त्याच्यामधून अनेक अध्यक्षपद निवडलं जातं. बाकी खजिनदार, अध्यक्ष, सचिव, सहखजिनदार असे सर्व पदाधिकारी आम्ही त्यातून निवडले जातो. दर महिन्याला आमची मीटिंग होती. या मीटिंगला सर्वजण हे आपलं स्वतःच आहे या हिशोबाने सर्वजण उपस्थित राहतात. आमची आज गेली कित्येक वर्ष झाली संघटना एकदम कार्यरत असते. आम्ही कंटिन्यू दरवेळेस मीटिंग घेतो, मुंबईला जातो, जोशी सरांकडे जातो. जोशी सर सांगतील त्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे आमची संघटना म्हणजे चालते दौंड तालुक्याची. दुसरं सांगायचं झालं तर आमच्या दौंड तालुक्यामध्ये पहिल्यापासून काही भेदभाव होते. जसे की माझी काही मित्रमंडळी शिरूर तालुक्यामध्ये आहेत, त्यांच्याशी काही चर्चा झाली. जसे आमच्या दौंड तालुक्यामध्ये काही भेदभाव होते आणि जशी संघटना आमची कार्यरत झाली तसे आम्ही दर महिन्याला एकत्र यायला लागलो. एकत्र आल्याच्या नंतर जे काय आपल्या सहकारी बांधवांमध्ये जे काही भेदभाव होते ते पहिले कमी झाले पूर्णपणे. आणि दुसरी अडचण अशी असते की शेतकरी असतात. शेतकरी काय करतात म्हणजे आमच्या तालुक्यातले अनुभव सांगतो की शेतकरी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ XYZ एखादे डॉक्टर गेले, ह्या डॉक्टरांची अडचण त्या डॉक्टरांपाशी सांगतात, त्या डॉक्टरांची अडचण त्या डॉक्टरांपाशी सांगतात. पण हे आमच्या पारगावमध्ये सुद्धा घडत होतं. परंतु ज्यावेळेस संघटनेमध्ये आम्ही एकत्र एका ठिकाणी एका गाडीत एका जागेवर बसायला लागलो त्यावेळेस ती पूर्णपणे जी लोकांची अडचण होती इकडे तिकडे सांगायचं, तिकडे तिकडे सांगायचं, पूर्णपणे बंद आहे. पूर्णपणे असं एकाचं एक गाणं येत नाही की बाबा ह्या डॉक्टरची अडचण त्या डॉक्टरला सांगितली, ह्याची अडचण त्याला सांगितली. दुसरा विषय जे काय आता जाधव साहेब बोलले की 25,000 रुपये भरून द्यायचे, 50,000 रुपये भरून द्यायचे. छाती ठोकून सांगतो की आमचा दौंड तालुका आहे ना, एका सुद्धा डॉक्टरने आजपर्यंत 1 रुपया सुद्धा पुढे भरून दिलेला नाही आणि देणार नाही. हे फक्त जोशी साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळं झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी शिरूर तालुक्यात माझी जी काही मित्रमंडळी आहेत यांची अडचण काय झालेली पहिल्यापासून की मिटिंग होता. मिटिंग झाल्यानंतर 4-5 वर्ष 3 वर्षानंतर परत मिटिंग होत नाही. जे काय म्हणजे मी स्पष्ट बोलणारा माणूस पहिल्यापासून की जे काय समजा उदाहरणार्थ आपली लोक एका दिवसाला 2,000, 5,000, 10,000 रुपये कमवायचं आहे. पण 1,000 रुपये 2,000 रुपये त्यांच्यासाठी नाही. हा पहिला होता बरोबर आहे का. पण 1,000 रुपये गेले तर ते कुठे गेले हे जर त्या माणसाला कळलं नाही ना तर त्याची मानसिकता बदलते. आमच्या शिरूर तालुक्यामध्ये जे काय अडचणीचे मी सांगतो म्हणजे काय मी त्या लोकांशी चर्चा आहे. आमच्या दौंड तालुक्यामध्ये असा विषय असतो खजिनदार, अध्यक्ष सगळं वय अशी मिटिंग मध्ये मांडलेली असते. कुणी यायची पाहून जायची. दर मिटिंगला खजिनदार साहेब उठत्यात, सगळा झालेला जमा झालेला खर्च आणि शिल्लक राखी ही सगळी सगळ्यांसमोर मांडली जाते. त्याच्या खाली 4-5 सदस्यांच्या सह्या असतात आणि ती वय कुणीही पाहू शकतो. ह्याच्यानंतर काय होतं हा जो व्यवहार आहे ना व्यवहार हा एकदम क्लिअर कट असतो. क्लिअर कट व्यवहार राहिला की कुणाच्याही मनात कसली शंका राहत नाही. शंका आली की अडचणी आली, शंका नाही आली शंकाच राहील नाही तर अडचण तुम्हाला म्हणजे या मताचा मी आणि आमच्या दौंड तालुक्यात पहिल्यापासून व्यवहाराच्या बाबतीत पडेकर साहेब असतील, कुलसाहेब असतील, साहेब असतील एकदम स्ट्रिक्ट. दुसरी बाजू सांगतो आमच्या दौंड तालुक्यामध्ये असं असतं मिटिंगला नाही आला की 100 रुपये दंड असतो. म्हणजे का 100 रुपये गोळा करायसाठी नाही की तिथं आला पाहिजे माणूस का आला पाहिजे हे आपल्यासाठी चाललंय म्हणून आला पाहिजे. यात तर माझी विनंती राहील की शिरूर मधल्या सगळ्या लोकांनी सगळ्या पशु वैद्यक डॉक्टरांनी आता जरी उपस्थिती एवढी कमी असेल तरी मला असं 100% वाटतं की इथून पुढे डॉक्टर सुजित शाह साहेब हे प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक डॉक्टरशी कनेक्ट राहून नवीन काही मुलं झाली त्यांच्याशी कनेक्ट राहून तिथून पुढची जी मिटिंग होईल तर हे मंदिराचा जो परिसर आहे तो पूर्णपणे गच्च भरलेला पाहायला मिळावा अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. हेच मत तुमचं आम्हाला रोखतो ऐकून घ्यायचं होतं आणि शिरूर तालुक्यातल्या सगळ्या डॉक्टरांना खडबडून जाग घ्यावी असं आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करावं, धन्यवाद द्यावे तेवढं तुम्हाला कमी आहे. या ठिकाणी डॉक्टर टाकोने आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. डॉक्टरांना देखील नमस्ते. मी डॉक्टर राहुल ताकोने दौंड तालुका अध्यक्ष. मी तुम्हाला एकच सांगतो जोपर्यंत मी संघटित होणार नाही
तोपर्यंत तुम्ही मागच राहा. तुम्ही संघटित राहा. समोरचा व्यक्ती तुमचं पोट दाखवू शकत नाही. जोपर्यंत तुमचे विचार वेगवेगळे आहेत तोपर्यंत तुम्ही कुठेही पुढे पाऊल घेऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही एका गावातील 4 लोक एकत्र येतात, नंतर तालुक्यातले येतात, त्यावेळेस तुम्ही कुठेही बरार करू शकता. शेतकरी पण आपलेच असतात, पण त्यांना आपलेच लोक ताण ठोकवतात. हा डॉक्टर चुकीचं काम करतो, असं करतो, तसं करतो, आणि ह्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपल्यातला गैरसमज वाढतात आणि आपल्यातले आपल्यात वाद चालू होतात. हे वाद जर मिटवायचे असतील तर तुम्हाला प्रथम सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. तुम्ही एकत्र आला, तुमच्या गावातले 4 लोक एकत्र आले, तालुक्यातले एकत्र आला, तसंच आपल्या जिल्ह्यातले सगळे एकत्र येतील. आणि आपल्या सरांना आपल्या सगळ्यांच्याच मार्गदर्शनातून पुढे जाण्याची उमेद मिळते. आपण जर एकत्र राहिलो तर संघटना मजबूत होणार. आणि आपण जर आपले सगळ्यांचे जर विचार वेगळे झाले, आपली दिशा सगळ्यांची वेगळी झाली तर सगळे कार्यक्रम विस्कळून जातो. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती असतं शिरूर तालुक्यात लोकांना की तुम्ही प्रथमतः गावातले 4 लोक एकत्र या. गावातले 4 एकत्र आले की आजूबाजूचे एकत्र आणा. आमच्या तालुक्यात जसे आम्ही 5 गट बनवले आहेत. 5 गटांना 2-2 लोक घेतले. त्याचा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार अशी टीम निवडलेली आहे. आता तुम्ही तुझे सरांना अध्यक्ष केलेलंच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी महिन्याच्या वेळेला मिटिंग घ्या. मिटिंग घेतल्यानंतर तुम्ही ठराविक रक्कम ठेवा, 100-200 रुपये गोळा करा. ते संघटनेच्या कामासाठी कसे उभे केले जातात. पुढे मुंबईला जायचं ठरलं, पुढे नागपूरला जायचं ठरलं, जोशी साहेबांनी कुठला आदेश दिला तो आपल्याला आदेश पाळायचं ठरलं तर तिथं पैसे लागतात. बिगर पैशाच काही होत नाही. आणि हे जे पैसे लागतात, जरी मुंबईला जायचं म्हणलं कमीत कमी 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो. आता आमच्या संघटनेचे लोक कंटिन्यू मुंबईला, सरांनी सांगितलं की आम्ही जातो, आरोटे सर असतात, सर मार्गदर्शन करतात व्यवस्थित. तसंच तुमच्या शिरूर तालुक्यात लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं अशी विनंती करून थांबतो.